नमस्कार, मी रचना विचारे. आजच्या सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे सेलिब्रिटी आपल्या या शो मध्ये येतात. तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारता. मी तर भरभरून गप्पा मारतच असते, माझ्या मनातले प्रश्न त्यांना विचारत असते आणि त्याच्याकडून त्यांची उत्तर सुद्धा जाणून घेत असते. पण या सगळ्यात आजच्या या सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये एक असं सेलिब्रिटी आपल्या भेटीला आलेले आहेत की खरं तर त्यांना वेगळ्या ओळखीची गरजच नाहीये. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ज्यांची खरं तर ओळख आहे असे आदेश बांदेकर आज माझ्यासोबत स्टुडिओत आहेत. आदेश, नमस्कार. तुमचं महाराष्ट्र वन मध्ये स्वागत. गणपती उत्सवाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना. आज खरं तर आदेश बरोबर मी खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारणार आहे. तुम्हालाही अशाच गप्पा मारायच्या असतील किंवा खूप सारे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, जो नंबर आहे 02261112400. मला वाटतं की ज्या कार्यक्रमाने खूप भरभरून अशी ओळख तुम्हाला दिली तो म्हणजे होम मिनिस्टर, आणि याच महिन्यात होम मिनिस्टर 12 वर्ष म्हणजे जवळपास एक तप पूर्ण करताय. मला वाटतं की त्याबद्दल थोडंसं सांगितलं पाहिजे. खरं 18 सप्टेंबर 2004 रोजी हा कार्यक्रम सुरू झाला आणि 18 सप्टेंबर 2004 पासून आता 2016 सप्टेंबर महिना आलेला आहे आणि खरंच एक तप 12 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रभर जायला मिळालं, महाराष्ट्रातल्या अनेक घरांशी संवाद साधता आला. पण अजूनही महाराष्ट्रातली अशी कितीतरी गावं आहेत, अशी कितीतरी घरं आहेत की ज्या घरांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न सुरू आहे आणि अविरत आम्ही सगळेजण हा प्रवास करतो आहोत. पण खूप भरभरून महाराष्ट्रातल्या घरांनी दिलं, आनंद दिला, प्रेम दिला, खूप आशीर्वाद दिले आणि म्हणूनच अजून हसू कायम आहे चेहऱ्यावरचं. मला वाटतं की खरं तर ना आदेश, तुम्हाला एक मला सांगायचं की तुमचे जे गोड हसू जे आहे ना, म्हणजे आपण एखाद्या तरुणीच्या हास्याची जशी कौतुक करत असतो किंवा भरभरून प्रशंसा किंवा स्तुती करत असतो, तर मला वाटतं की तुमचं हसू सुद्धा असे की बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स त्याने सॉल्व्ह होत असतात. असे किस्से पण मला वाटतं की तुमच्या वाट्याला नक्कीच आले असतील, तर असा काही किस्सा आमच्याशी शेअर कराल? नाही, खरं आहे. म्हणजे हसण्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या रुग्णालयात मी जातो, कोणाला तरी भेटतो आणि बऱ्याचदा एखाद्या ओळखीच्या रुग्णाला भेटायला आपण गेलेले आहोत, तर अशा वेळेला पटकन त्या रुग्णालयाच्या बाहेर बसलेली बरीचशी मंडळी मला भेटतात आणि सांगतात की माझी आई ॲडमिट आहे, माझं काकी ॲडमिट आहे, माझं कोणतरी ॲडमिट आहे, जर 2 मिनटं या ना, त्यांना बरं वाटेल. आणि मग तेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जातो, कधी यापूर्वीची ओळख नसते, कधी त्यांच्याशी संवाद साधलेला नसतो, पण तेव्हा जेव्हा मी त्यांच्यासमोर जातो आणि पटकन काय माहीत नाही त्यांच्या चेहऱ्यावरच असा काही बदल होतो, पटकन हसतात. म्हणजे आमच्या होम मिनिस्टरमध्येच घडलेला एक किस्सा होता की एक माऊली की जी एका अपघातामध्ये, त्या माऊलीची आई अपघात झाला, त्या कोमामध्ये गेल्या आणि कोमामध्ये गेल्यानंतर त्या काही दिवस कोणालाच ओळखत नव्हत्या, म्हणजे घरातल्या कोणालाही ओळखत नव्हत्या. पण मग जेव्हा त्या मुलीने त्या कार्यक्रमात आम्हाला सांगितलं की त्या आईने ज्यावेळा डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही एक काम करा, त्यांची हिस्ट्री घेतली, काय काय आवडायचं त्यांना, त्यांचं रोज काय होतं, तर त्यांनी सांगितलं की होम मिनिस्टर न चुकता बघता. आणि मग होम मिनिस्टर हा कार्यक्रम चालू ठेवा सांगितलं आणि 6:30 पावणे 7 वाजता त्या माऊलीने डोळे उघडले होते जेव्हा, आणि तो कार्यक्रमाचं टायटल लागलं, शीर्षक लागलं आणि त्यांनी पहिलं ओळखलं होतं आदेश बांदेकरला. मला असं वाटतं की ही खूप चांगली ऊर्जा आहे आणि त्यांनी बघून सांगितलं होतं की आदेश बांदेकर, आणि मग घरातल्या मंडळींना त्यांनी ओळखलं होतं. इतकं नातं घरांशी झालं महाराष्ट्रातल्या, हे खूप आनंद देणार आहे. अगदी खरे. मला अशाच खरं तर गप्पा तुझ्याशी मारायच्या आहेत, भरभरून किस्से आहेत ते सुद्धा ऐकायचे आहेत. पण त्याआधी एक फोन घेऊया. मुंबईहून प्रिया बोलतात आपल्याशी. बोला प्रिया, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला बोला. हा आदेश भाऊजी, मी पाते बोलतेय. नमस्कार. तुमचा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम मी सातत्याने बघते. मला अतिशय कार्यक्रम तुमचा आवडतो. धन्यवाद. आणि इतकं सुंदर तुम्ही हे करता कार्यक्रम, मला अतिशय आवडतो. मी अजून एकही भाग चुकवलेला नाही, पण माझा कधी भाग चुकला आणि दुसऱ्या दिवशी जर रिपीट टेलिकास्ट जर दाखवतं, ते खाली ज्या पाट्या येतात ना, तर तुमच्या त्या दुसऱ्या भागात जे चित्रपटाचं नाव असतं, गाड्याचं हे असतं, म्हण असते, मग ती काही दिसत नाही आम्हाला. तर ते त्या वेळेपुरतं तरी ती पाटी खाली येऊ नये असं मला वाटतं. तुमच्या निर्मात्यापर्यंत किंवा कोणापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही पोहोचवा. नक्की नक्की तुमची सूचना पोहोचवतो. त्यांचं जे म्हणणं आहे की रिपीट टेलिकास्टच्या वेळी ज्या खाली स्क्रोल येतात, त्या स्क्रोलमुळे जे आम्ही मेन टेलिकास्टला चित्रपटाचं नाव वगैरे देतो ते दिसत नाही. माऊली, तुमचा हा निरोप झी मराठीपर्यंत नक्की पोहोचवतो आणि रिपीटला काही व्यवस्था करता येणं शक्य असेल तर ते करावी अशी विनंती
ती करतो. आता जसं त्यांना रिपीट टेलिकास्टमध्ये काही समस्या ज्या टेक्निकल इश्यूज आपण ज्याला म्हणतो अशा खरं तर येत होत्या. मला वाटतं की लोकांच्या आयुष्यात खूप सारे अडचणी असतात, काहींच्या वाट्याला अशी काही दुःख येतात जी खरं तर आपण अशी बोलून नाही सोडवता येत. पण मला वाटतं की आदेशने अशा खूप घरांना सावरलेला आहे. आदेशने अशा खूप घरांमध्ये नक्कीच हास्याचे असे फवारे उडवले असतील, तर त्याबद्दल आम्हाला सांगशील? नाही, खरं आहे. कितीतरी घरांमध्ये असं होतं की बऱ्याचदा एक ती आमची भगिनी नम्रता, वडाळ्यामधली मुलगी, खूप वर्ष झाले तिची आणि माझी गाठभेट नाही, पण जेव्हा त्यांच्या घरात आम्ही शूटिंगला गेलो होतो तेव्हा ती मुलगी कुठल्याही पद्धतीची हालचाल करत नव्हती. शांतपणे फक्त ती तिच्या सगळे एक्सप्रेशन्स जे आहेत ते डोळ्यातून वाहायचे. तिला आनंद झाला तरी डोळ्यातून, रडायचं तरी डोळ्यातून, बाकी तिची हालचाल नव्हती. आणि त्या नम्रताच्या बाबतीत ज्या वेळेला तो मी एपिसोड बघितला आणि मग कितीतरी दिवसांनी तिची आई आम्हाला भेटली तेव्हा ती तेच सांगत होती की नम्रतामध्ये भरपूर सकारात्मक बदल होऊ लागलेले आहेत. आणि ती फक्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम लागला, त्याचं टायटल लागलं किंवा तुमचं बोलणं सुरू झालं की त्याच्यानंतर ती तिच्या तिची हालचाल सुरू होते. त्या हालचालीमधून तिचा व्यायाम सुरू झाला आणि मग त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, किंवा त्यानंतर जेव्हा नम्रताला घेऊन आले होते, तिचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. अशी कितीतरी लोक आहेत की आपल्याला कळत नसतात, नकळतपणे त्या घरांना तो आनंद मिळून जात असतो. आणि होम मिनिस्टर त्या दृष्टीने खूप अग्रस्थानी आहे. मला वाटतं की आज असाच आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र वनच्या माध्यमातून करतो आहोत आणि त्याचा तू साक्षीदार आहेस, याबद्दलच खरं तर आम्हाला खूप छान वाटतंय. आणखीन एक फोन आलाय, जळगावहून केशव बोलतात आपल्याशी. बोला केशव, प्रश्न विचारा. नमस्कार बांदेकर साहेब. नमस्कार. नमस्कार. मी माझा पहिल्या गणेश उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्हालाही. हो, आणि मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, आपण महाराष्ट्रभर जे फिरतायत, हॅलो, बोला बोला बोला, ऐकतो. आपण महाराष्ट्रभर जे फिरतायत, सर्व आमच्या वहिनींचा पैठणी देऊन जे तुम्ही सगळे कार्यक्रम घेतायत, पण मला एक प्रश्न आहे की या बाबतीत आमच्या वहिनींना तुम्ही कधी साडी देणार आहे? नाही, खरं आहे, दिलेली आहे. फक्त आता ती काय एकदा सगळ्यांसमोर मला पुन्हा एकदा अजून एक द्यावी लागेल आणि तुमच्या सूचनेचा आदर करून तोही क्षण आपण पुन्हा एकदा अनुभवूया. पण मला ह्या अशा सूचना नेहमीच येत असतात, तेव्हा देतो, नक्की देतो. आजच पाहिजे जमलं तर जाताना पैठणी घेऊन जातो घरी. मला पैठणीबद्दल पण खरं तर विचारायचं आहे की आता पैठणीचे रंग आपल्याला साधारण माहीत असतात, बायकांची साड्यांच्या रंगाची आवड आपल्याला माहिती आहे, त्याच्या डिझाईन्सचे सुद्धा त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येकाची खरं तर आवड निवड अशी वेगळी असते. पण तुमच्याकडून ज्या पैठणी दिल्या जातात तेव्हा असं कुठल्या वहिनींनी म्हटलंय का की भाऊजी हा कलर नको, जरा बदलून मिळेल का? नाही, आजपर्यंत असं कधीच झालं नाही. मला असं वाटतं महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली आपली पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीला ती दिली जाते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका असतो, तिचं त्या रंगाकडे कधीच लक्ष नसतं, तिचा तो नकळत झालेला सन्मान असतो. आणि मुळात 12 वर्ष ती टॅगलाईन जपलेली आहे, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान. म्हणजे माझ्याकडे अशी तथास्तूची पिशवी येते, मी असं ते उघडतो पैठणी आणि देतो. ही देत असताना मला माहीतच नसतं की त्यामध्ये कुठला रंग आहे किंवा कुठल्या माऊलीशी मी बोलतो आहे किंवा कुठल्या माऊलीला कुठला रंग सूट होणार आहे, असं काही नसतं. आणि तीच निर्मळ भावना, तीच खरी त्यांची जी काही एक्सप्रेशन्स आहेत ती नेहमी टिपत असतो. त्यामुळे असं कधी केलेलं नाही की कुठला रंग दिला किंवा काय झालं. हा जो प्रश्न तो माझ्या मनातला नव्हता, तो समस्त महिला वर्गाच्या मनातला होता, म्हणून मी तुला विचारलं. धन्यवाद. नाही, पण एक सांगतो, ज्या क्षणी मी ती पैठणी उघडतो ना त्या क्षणी तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांच्याकडनं वाव असं जेव्हा येतं ना, वाव किंवा किती छान, तेव्हा मला कळतं की हा कलर नक्कीच आवडलेला आहे. आणखी एक फोन आलाय, मुंबईहून मनोहर बोलतात आपल्याशी. बोला मनोहर. बोला. नमस्कार. नमस्कार सर, भिवंडीवरून बोलतो. भिवंडी. बोला बोला. हां, भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे यांचा कार्यक्रम. बोला बोला बोला. सर, आणि गणेश. हो, तुम्हालाही शुभेच्छा. सर, आपला कार्यक्रम गेली 12 वर्ष सातत्याने आम्ही पाहतो, आमचे घरचे पाहतात. गेल्या मागच्या 8 वर्षापासून मी भिवंडीच्या लेवलला भिवंडी होळीचे कार्यक्रम करतो. मला खूप आनंद होऊन हा कार्यक्रम आमच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी गेली 8 वर्ष करतो. गणेश बांदेकर सरांना भेटण्याचा योग मला आमदार साहेबांना. बरं, त्या माध्यमातून प्रश्न आहे, आज महाराष्ट्राच्या गावापर्यंत पण पोहोचलेला
बऱ्याच ठिकाणी आपण कार्यक्रम केले, परंतु काय प्रश्न? बऱ्याच ठिकाणी खरं तर तू कार्यक्रम केलेस आणि मला वाटतं की हेच भरभरून यश जे मिळतं आहे होम मिनिस्टरला, त्याबद्दलच खरं तर ते कौतुक करतात. कारण फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा होम मिनिस्टर पोहोचलेले आहेत. अगदी. म्हणजे अशा गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत. कसं आहे की एखाद्या गावात जात असताना आम्ही नेमकं कोणाकडे जाणार हा प्रश्न असतो. बरीचशी गावं अशी आहेत की तिथून SMS जर आला नसेल तर तिथपर्यंत पोहोचणं कठीण होतं. कारण एखाद्या गावात जात असताना आम्ही खेड्यात गेलो, अगदी म्हणजे गणपतीच्यासाठी आम्ही कंप्लीट विदर्भात जाऊन आलो, आम्ही मराठवाड्यात गेलो, आम्ही खानदेशात गेलो. गेली 12 वर्ष हा प्रवास सुरू आहे. असं कुठेही आपण कधी केलेलं नाहीये किंवा मी कोणाच्या घरात जाईन हे घरात जाईपर्यंत मला माहीतच नसतं बरोबर की समोरच्या वहिनी कोण आहेत. त्यामुळे असं कधीच झालेलं नाही. प्रत्येक SMS आदर राखला गेलेला आहे. अर्थात विचार करा 365 दिवस आणि मग त्या 365 दिवसामध्ये एक 365च घरांमध्ये आपण जाऊ शकतो. अगदी खरं. त्यातले जर रविवार काढले तर अजून त्यातली वजाबाकी सुरू झाली. आणि अशा वेळेला सातत्याने 12 वर्ष आपण इतक्या घरांमध्ये जातोय आणि लाखो SMS आलेले आहेत. त्यामुळे त्यात खंड पडलेला नाही आणि खेड्यापाड्यात अगदी घराघरांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसं तुमच्या शूटिंगमध्ये खंड पडलेला नाही तसंच आपल्या कार्यक्रमात सुद्धा जे फोन येत आहेत त्याच्यात खंड पडलेला नाहीये. नांदेडहून आपल्याशी रेणुका दास बोलतायत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला रेणुका ताई. बोला. नाही, फोन ड्रॉप झाला असं मला वाटतंय. जसं आता आपण म्हणत होतो की ग्रामीण भागात सुद्धा शूटच्या निमित्ताने जायला मिळतं. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलात तुम्ही. कसे कसे अनुभव येत गेले? म्हणजे आपण कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार बाजूला थोडासा ठेवला तर मराठवाडा किंवा विदर्भ आपण जिथे म्हणतो की थोडं दुष्काळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, पण तरी सुद्धा त्या वहिनी ज्या असतात त्यांच्या डोळ्यातलं खूप काही खरं तर सांगून जातं. जरी तिथे दुष्काळी भाग असल्यामुळे पाणी टंचाई असली तरी मनात मात्र तेवढीच मोठी श्रीमंती पाहायला मिळते. हे तर 100%. म्हणजे मी सांगतो की त्याच्यासाठी फक्त कुठला तरी विशिष्ट भाग असंच नाही तर कितीतरी ठिकाणी माऊली स्वतःचं घर, संपूर्ण कुटुंब, तिचं इकॉनॉमिक ज्या पद्धतीने आयोजित करत असते आणि त्यामध्ये सुद्धा आलेल्या प्रत्येकाला भरल्या ताटाने परत पाठवते. मला असं वाटतं की हे संस्कार हे महाराष्ट्रातल्या सगळ्या घरांचे आहेत आणि त्यामुळे घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना मला मिळणारे आशीर्वाद आणि त्या आशीर्वादातून हा प्रवास करत असताना प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच खूप आहे. म्हणजे तिच्या गाठीशी काय आहे, तिच्या घरात आतमधला डबा रिकामी आहे की भरलेला आहे हे नाही, पण तिची जी देण्याची भावना आहे, वृत्ती आहे आणि आल्यानंतर किमान हातावरती साखर ठेवण्याची जी तळमळ आहे ना, ती तळमळच इतकी महान आहे की त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातलं त्या आनंदाचं पाणी आणि तिच्या घरात तो आनंद देण्यात मला नेहमी आनंद मिळाला आणि त्यासाठी त्या सगळ्या माऊलींना मी नमस्कार करतो. पुन्हा एकदा आपल्याला तो नांदेडचा फोन आलाय. रेणुका दास बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. बोला. हा मॅडम. हॅलो. हा बोला बोला. हा सर, तुमचं जे मागं आंतरजातीच्या संदर्भामध्ये ज्या लोकांनी लग्न केले त्या लोकांच्या संदर्भामध्ये तुम्ही जो कार्यक्रम घेतला होता होम मिनिस्टरचा, हो, त्या लोकांबद्दल फार मला चांगलं वाटलं. कारण की ते लोक एकमेकाविषयी नाराज असतात. हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकांच्या संदर्भात तुम्ही त्या लोकांना भेटलाच होता आणि त्याविषयी मला असं वाटलं की तुम्ही फार एक मोठं काम करत आहात होम मिनिस्टरमध्ये की जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम या लोकांनी जरी आंतरविवाह केला तरी त्या लोकांची मनं तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचे. धन्यवाद. धन्यवाद. हो सर, थँक्यू सर. खरंच आंतरजातीय जी आता संकल्पना सुरू आहे त्याच्यामध्ये काहे दिया परदेसच्या थीमवरती ती सुरू झाली आणि मी तिथे बघत असताना मला लक्षात आलं की दोघांचा एकमेकांवरती असणारा विश्वास अगदी खरं हा किती महत्वाचा आहे. आई वडिलांची मनं दुखावणं, ते नाराज होणं आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांचा स्वीकार करणं आणि स्वीकार केल्यानंतर त्या दोघांनी त्यांचा आदर करणं, हे जे काही आहे ना, हे सगळं मला या आंतरजातीय याच्यात अनुभवायला मिळालं, जे खूप आनंददायी आहे. आता आपण आंतरजातीय विवाह किंवा हा एक सेगमेंट मला वाटतं तुमच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या समोर यायला पाहायला खरं तर मिळतोय. पण मला वाटतं की आदेशबद्दल सुद्धा थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. जे खरं तर लोकांना माहिती आहे की सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर कसे भेटले, कशी ती लव्ह स्टोरी फुलत गेली आणि आता हा इतक्या वर्षांचा त्यांचा जो प्रवास, पण मला वाटतं की थोडंसं या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची उजळणी झाली पाहिजे. अरे बापरे, नाही उजळणी काही नाही. मी एवढं म्हणतो की मी भाग्यवान आहे की सुचित्रासारखी मुलगी जिने मला त्यावेळेला होकार दिला आणि अत्यंत सुखी असा 25 वर्षाचा संसार केला. माझ्या प्रत्येक चढ उतारामध्ये अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. कसलीही अपेक्षा कधी केली नाही आणि जे मिळेल त्यात समाधान मानत
म्हणजे उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, उत्तम सून, ही सगळी नातं, उत्तम आई, या सगळ्या भूमिकांमध्ये आणि उत्तम पत्नी ती इतकी चपकल बसली की ती सगळ्यांची मनं कायम जोपासत असते. ती प्रत्येक गोष्टी आपल्या पद्धतीने त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून म्हटलं की जेव्हा माझ्या खिशात काही नव्हतं त्यावेळेला तिने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ती सुरू झालेली प्रेम कहाणी आता 25 वर्ष लग्नाच्या पर्यंत येऊन पोहोचली आणि उत्तम पुढे सुद्धा ती जाणार. कारण दोघांमध्ये ना एकमेकाचा आदर, एकमेकांबद्दलचा विश्वास आणि समोरच्याला रिस्पेक्ट देण्याची वृत्ती जी आहे ना ती भरपूर असल्यामुळे मला असं वाटतं की, आणि आमच्या दोघांचा दुवा सोहम की जो कायम तो ब्रिज असा सांधत असतो. आणि संपूर्ण माझं कुटुंब म्हणजे बांदेकर कुटुंब, घुडेकर कुटुंब, हे संपूर्ण जे कुटुंब आहे ना, ह्या कुटुंबातच एक वेगळी ना आध्यात्मिक अशी त्याची रचना आहे किंवा ते संस्कार आहेत. आध्यात्मिक संस्कार असल्यामुळे ना जे करू ते चांगलं करू, जे करू त्यामध्ये समोरच्याचा चांगल्याचा विचार करू, कुणाचंच वाईट व्हावं असं आमच्यापैकी कोणाच्याच मनात येत नाही. आणि माझ्या मते त्यामुळेच त्या सकारात्मक दृष्टीला कायम आशीर्वाद मिळत जातो. आणि म्हणून सुचित्रा घरात आल्यानंतर माझी प्रगती झाली. सुचित्राच्या येण्यानंतर माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं एक मार्ग मिळाला. आणि त्यामुळे तिचे आभार, तिचे कौतुक करेन तेवढं कमीच आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. सांगलीहून रसूल शेख बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार भाऊजी. नमस्कार. नमस्कार. माझी इच्छा तुमचा जवळजवळ 4 पासून का नाही होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही ते घरी बघतो. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय. तर ते कसं माहिती आहे का, आम्ही तसं अडाणी असल्यामुळे ते आम्हाला एस्टिमेट वगैरे करता येत नाही किंवा काही नाही. बर. तर अशी आमची इच्छा आहे की तुम्ही ह्या आमच्या ह्याच्यावर तुम्ही आमच्या जर हे करता येईल, जर आमची अशी इच्छा आहे. बरं बरं. सांगलीमध्ये नुकताच येऊन गेलो, पण तरीसुद्धा पुन्हा कधी सांगलीला आलो तर रसूल शेख, बरं नाव लक्षात ठेवतो, लिहून ठेवतो किंबहुना कार्यक्रम संपल्यावर, पण कधीतरी भेट नक्की होईल. असे खूप जण भेटत असतील की एखाद्या घरात जेव्हा तुम्ही शूट करण्यासाठी जाता, 2 घराचं एक एपिसोड खरं तर बनत असतो, कारण 2 वहिनींची ती स्पर्धा असते, पण आजूबाजूला जे लोक पाहण्यासाठी आलेले असतात ते त्यावेळेस सुद्धा तुझ्याकडे येऊन हेच म्हणत असतील ना की भाऊजी आता आमच्याकडेही चला, असे खूप मला वाटतं डिमांड्स होत असतील. नाही होतं, पण कसं होतं की कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमाची एक ठरलेला साचा आहे, त्यामुळे त्यावेळेला बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की किमान आमच्या घरी यावं, काहीतरी 2 घास खावे किंवा काहीतरी चहा तरी घ्यावा. पण बऱ्याचदा कसं होतं, मी जर तिथे थांबून राहिलो तर कार्यक्रमातली पुढची सगळं नियोजन आहे ना ते कोलमडतं. मग अशा वेळेला मी पटकन तिथून निघतो. मग पण एक आहे की ज्या ज्या घरांमध्ये जातो त्या घरात असू द्या, आजूबाजूच्या घरात असू द्या, एक संवाद होतो नकळत. आता तर त्या सेल्फीने हैराण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, पण त्यात सुद्धा प्रेम असतं. पण सेल्फी काढत असताना सुद्धा ती होणारी चढाओढ आणि मग त्याच्यात ती प्रामाणिकपणा, ती निर्मळता, ते सगळं जपत हा प्रवास सुरू आहे 12 वर्षाचा. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. बीडहून अजय बोलतायत आपल्याशी. बोला अजय, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हॅलो. हा विचारा विचारा. की तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये कधी येतात सर? काय काय बीड जिल्ह्यामध्ये आगमन कधी होईल सर? बीडमध्ये आगमन कधी होणार आहे? बीडमध्ये नाही, यापूर्वी अगदी सुरुवातीला मला माहिती आहे 2006-2007 मध्ये आम्ही बीडमध्ये येऊन गेलो आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला हा प्रवास सुरूच आहे. पण लवकरच आम्ही पुन्हा एकदा बीड, परभणी या सगळ्या पट्ट्यात येणार आहोत. काय करणार, रोजच शूटिंग सुरू असतं. सोमवार ते शनिवार गेली 12 वर्ष आम्ही दिसतो आहोत. आम्ही 12 वर्ष सातत्याने हा आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे नक्की बीडमध्ये येतो. तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा आता बघूया, लवकरात लवकर येऊया. जसं आता सांगलीचे किंवा बीडचे लोक आता म्हणतायत की आता आमच्याकडे भाऊजी तुम्ही कधी येणार, तसं खरं तर आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्याकडे आला, त्याबद्दल पुन्हा एकदा मला वाटतं मी आधीच आभार मानते. कारण खरं तर आपणच बऱ्याच वर्षांनी भेटलेलो आहोत, पण बऱ्याच
बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर खरं तर गप्पाच इतक्या होतात की मला वाटतं फोनचे सुद्धा नंतर अडचण वाटू लागते, पण आपल्याला प्रेक्षकांचे फोनही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण म्हणून आपण त्यांना मायबाप रसिक असंच म्हणतो. अगदी खरं आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला वळायचे. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी. आदेश, खरं तर आपल्याला आणखीन एक फोन आला, एक ताई आपल्याशी बोलतायत. बोला ताई. नमस्कार बांदेकर. नमस्कार. नमस्कार. कधी होम मिनिस्टर मध्ये आम्हाला चान्स कसा मिळेल? हा आवाज परत एकदा प्रश्न विचारा. होम मिनिस्टर मध्ये चान्स कसा मिळेल? त्यासाठी मला तुमच्या घरी यावं लागेल. मग या एकदा घरी. तो कार्यक्रम संपला की थेट घरी येणार आहे. हा ओळखीचा आवाज आहे, कारण उशीर झाल्यानंतर हा आवाज कानात घुमत असतो. त्यामुळे मी म्हटलं ना, हा आवाज ओळखीचा आहे आणि यांना मी वहिनी म्हणणार नाहीये. मला निश्चितपणे महाराष्ट्राला सांगायला आवडेल की आदेश ज्यांना वहिनी म्हणत नाहीये त्या आहेत त्यांच्या धर्मपत्नी सुचित्रा बांदेकर यांचा फोन आपल्याला आलेला आहे. सुचित्रा ताई, तुमचं महाराष्ट्र वंश या सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. कसं वाटतंय आज आमच्या सोबत? खरं तर भावोजी आमचे बसलेले आहेत. हो, मस्त वाटतंय. तो काय आता एवढा महाराष्ट्रात पॉप्युलर झालेला एकदम आणि सगळ्यांचं प्रेम त्याला मिळतंय. बरं वाटतंय, खरंच खूप बरं वाटतंय. मगाशी खरं तर सुचित्राताई तुमचं खरं तर खूप कौतुक सुरू होतं इथे भाऊजींकडून, आणि आता हे खूप छान वाटतंय आम्हाला की एक बायको आपल्या नवऱ्याचं एवढं भरभरून कौतुक करतेय. अरे नाही नाही, तो डिझर्व करतो. मी बोलले त्याच्यात जास्ती तो डिझर्व करतो खरं तर. नाही नाही, कसं आहे की त्यांनी उत्तम अभिनय जरी करायचा प्रयत्न केला तरी तो आवाज गाढ झोपेत असेल ना तरी सुद्धा ओळखू शकतो. त्यांनी कितीही आवाज बदलण्याचा प्रयत्न केला ना तरी या आवाजाला मी कधी विसरू शकणार नाही. आज मला वाटतं की महाराष्ट्र वनच्या माध्यमातून सुचित्रा आणि आदेश बांदेकर असे फोनवरून कनेक्ट झाल्याचं आम्हाला पाहायला मिळते. काही स्पेशल सांगायचंय? नाही नाही, मला एवढंच सांगायचं की हा कार्यक्रम संपला की थेट मी घरी येणार आहे. तेव्हा नेहमीसारखा म्हणजे कुठलाही मध्ये कार्यक्रम घेतलेला नाहीये. कारण आमच्या घरी सुद्धा गौरी असतात, आमच्या घरी सुद्धा गणपती असतो आणि आजचा दिवस असा असतो. त्या दिवशी आमच्याकडे असं एक पारंपरिक रात्री भजन असतं. पूर्वी आम्ही गावी जायचो वाडोसला. तर आज माझ्या सगळ्या वहिनींनी तिकडे उसळ वगैरे अशी तयारी केली असणार. तर तुम्हाला सगळ्यांना उलट आमंत्रण देतो, तुम्हीच या त्या भजनात सहभागी व्हा. निश्चितपणे. मला वाटतं सुचित्राला पण मला वाटतं हे विचारायला हवं की आता जसं आदेशनी आम्हाला सांगितलं की आज गौरीचा एक वेगळा उत्साह खरं तर घरोघरी पाहायला मिळतो आणि तुमच्या घरात सुद्धा खरं तर हा उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातोय. काय आहे तुमच्या साधारण आठवणी? आठवणी खूप छान आहेत. आधी आम्ही गावाला जायचो. आता मुंबईत आलाय गणपती बाप्पा आमचा आणि गौरी. आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात ज्या मुक्याने आणायला लागतात आणि मग त्याची आपण स्थापना करतो. आज त्याचं विसर्जन आहे, तर आम्ही संध्याकाळी जाऊन खाली विसर्जन. निश्चितपणे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा की त्या ज्या मुक्याने गौरी आणायच्या असतात त्या यंदा गेल्या वर्षी कोणी आणली? हे मी का विचारलं, कारण त्या गौरी आणेपर्यंत या गप्पा. अच्छा, हरकत नाहीये. पण आता मात्र आम्ही तुम्हाला रजा देतोय कारण तुम्हाला गौरी विसर्जनाची तयारी करायची असेल आणि अर्थातच हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला सुद्धा आदेश भाऊजींना इथून फ्री करायचं आहे गौरी विसर्जनासाठी. त्यामुळे थँक्स सुचित्रा आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याला आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. नाशिकहून बारकू बोलतायत आपल्याशी. बोला बारकू, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सरांना. नमस्कार. माझी आई आपला कार्यक्रम आवर्जून करून बघते. बोला. मला असं, माझी आई मागं तुमची तब्येत थोडी काही बिघडली होती, काही खाल्ल्यानंतर तर सतत विचारायची. तर काय नेमका प्रॉब्लेम झाला सर? हो हो हो, त्यावेळेला अचानक माझी तब्येत खराब झाली होती. याचं कारण म्हणजे तुम्हाला पण या निमित्ताने सांगतो की दुधी हा खूप चांगला असतो, पण त्याचबरोबर दुधी जर कडू असेल तर तो विष आहे. आणि तोच प्रत्यय नेमका मला आला होता की मी कडू दुधी, ज्याच्याबद्दल त्यांची आई त्यांना विचारते आहे, की तो कडू दुधीचा ज्यूस माझ्याकडनं पटकन घाईघाईमध्ये मी प्यालो आणि त्यानंतर माझी परिस्थिती इतकी वाईट झाली की त्याच्यामुळे अगदी
फारच भयानक असा प्रसंग ओढवला होता. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आईंनाही माझा नमस्कार सांगा की त्या सगळ्यांनी ज्या काही त्यावेळेला आशीर्वाद दिले त्याच्यामुळे मी सुखरूप त्याच्यातून बाहेर पडलो. पण काळजी घ्या, दुधीची भाजी ही खरंच आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. पण दुधीची भाजी करण्यापूर्वी त्या माऊलीनं ती चाखून बघावी आणि जर कडू असेल दुधी तर तो टाकून द्यावा, नाहीतर ते विष आहे आणि ते इतकं भयानक विष आहे की काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं. आपल्या आशीर्वादाने मी त्यातून वाचलो. पण अशी वेळ कुठल्याही घरावर येऊ नये हीच त्या विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना करतो. निश्चितपणे हे खरं तर मायबाप प्रेक्षकांचे आणि बाप्पाचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठी, म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टीतून आपण इतक्या निमूटपणे खरं तर अगदी सावरून बाहेर पडलात. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. शुभांगी बोलतात आपल्याशी. बोला शुभांगी ताई. हा नमस्कार. नमस्कार. बोला. फोन ड्रॉप झालाय आपण, कारण एवढे फोन खरं तर खणाणत असतात. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. सविता बोलतायत आपल्याशी. बोला. कोल्हापूरहून सविता बोलतात आपल्याशी. बोला. हॅलो. हा बोला. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा आदेश बंदेकर सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. धन्यवाद. आणि एक म्हणजे टीव्हीवर कार्यक्रम मी पाहते, 2 पाहते जास्तीत जास्त. एक तुमचा कार्यक्रम होम मिनिस्टर, बर, आणि दुसरा कपिल कॉमेडी शो. बर. आणि कपिल कॉमेडी शो नंतर तुमचाच नंबर. बर बर. ओके, धन्यवाद. बाकीची फिल्म हे बाकीची सगळी फिल्म वगैरे असतात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. बरोबर. आणि तुमचा तो होम मिनिस्टर कार्यक्रम आहे ना, त्यामध्ये जे उखाणे वगैरे म्हणजे घ्यायला होता की तुम्ही अगोदर लावत होता ना बायकांना वगैरे असं, बरोबर, ते मला खूप आवडायचं. बरं, तुम्ही एक उखाणा घ्या ना. तुम्ही एक उखाणा घ्या ना पटकन. घ्या. मला वाटलंच होतं मला माहिती आहे तुम्हाला वाटलं होतं म्हणूनच सांगितलं. घ्या. ऐकून घ्या सर, ऐकून घ्या. ऐकून नाही, आधी उखाणा ऐकवा. नाही उखाणा घेणार मी. खरं तुम्ही आमच्या घरी कधी या सांगा. येणार. कोल्हापूर तुम्ही की नाही मागे की नाही तुम्ही गडिंगला झाला होता बघा. हा, त्यावेळी मला माझी खूप इच्छा होती तुम्ही घरी यावं. असं कर मिस्टर म्हणाले आता नको, परिचय बघूया. काही करा कर तुम्ही या बघा. तुम्ही बोलावलं नाही, कारण तेव्हा कसं आहे बुधवार किंवा रविवार बघा. आता गणपती आहे म्हणून बोलत नाही. नाहीतर मग तो पांढरा रस्सा तांबडा रस्सा असतो ना, तो गणपती झाल्यावर बोलवा, आम्ही येऊ नक्की. हा नाही सर, मला तुम्हाला बोलायचं कसं कॉल, म्हणजे काय कॉल नंबर तुमचा काय? आता तुम्ही ज्या नंबरवरती फोन केलायत ना त्याच नंबरवरती परत पाहिजे तर फोन करा. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी तुमचा नंबर झी मराठीकडे देऊन ठेवतो आणि मग बघू. ठीक आहे. पण त्याच्यावर आपल्याला उखाणा सुद्धा ऐकायचं. अरे हो, उखाणा राहिलाच. उखाणा. हा ब्रह्मा विष्णू महेश, हा त्रिमूर्ती साक्षात, हा सुनील रावांचे नाव घेते आसुरी सर्वांच्या लक्षात. अरे वा, नक्की लक्षात ठेवतो. महाराष्ट्रवांचा हा एपिसोड सुद्धा मला वाटतं सर्वांचा खास लक्षात राहील. आधी जसं आता त्यांनी खूप छान नाव घेतलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने. खरं तर ही उखाण्यांची एक वेगळी स्पर्धा आम्हाला होम मिनिस्टरच्या माध्यमातून अनेकदा पाहायला मिळते. अनेक जणी वही पेन घेऊन बसलेल्या सुद्धा असतात एपिसोड संपताना, की आता काहीतरी नवीन उखाणा ऐकायला मिळेल आणि तो टिपून ठेवावा. असा कुठला आठवतोय उखाण्याचा एखादा? एक उखाणा आहे की ज्याला मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे 12 वर्षात म्हणजे हजारो वेळा मी एक उखाणा ऐकला. शंकराच्या पिंडी समोर बेल वाहते वाकून आणि बेल वाहतो वाकून पाय तर, आणि सुचित्राचं नाव घेतो तुमचा मान राखून, असं मी म्हणतो. पण मला असं वाटतं की या उखाण्याने इतकी जादू केलेली आहे. म्हणजे 2 उखाणे असे आहेत 12 वर्षातले. एक हा उखाणा आणि दुसरं भाजीत भाजी मेथीची. हे 2 उखाणे म्हणजे जिथे जिथे स्पीड ब्रेकर येतो, काही सुचत नाही, तेव्हा हे 2 उखाणे हमखास प्रत्येकीच्या मदतीला धावून जातात. असं काही ना काहीतरी घडत असतं ना. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. बीडहून संदीप बोलतायत आपल्याशी. बोला संदीप, प्रश्न विचारा. हॅलो. हा संदीप बोला. फोन कट झालाय. तर एवढी एक्साइटमेंट आहे लोकांना आज आदेश बांदेकरांशी बोलण्याची की इतके फोन येतात आणि त्यातही आपण पाहतो की बरेचसे फोन करता डिस्कनेक्ट होत चालेत. हरकत नाहीये. आता जसं आपण उखाण्यांबद्दल बोललो, पण हे झाले महिलांच्या उखाण्यांबद्दल. पुरुषांना सुद्धा उखाणे घेण्याची मला वाटतं संधी मिळत असते आणि त्यावेळेस खरं तर हे 2 उखाणे पुरुषांच्या जास्त खरं तर मदतीला अनेकदा धावून जातात. खरंय. नाही येऊन कसं होतं की उखाणा घेण्यापेक्षा काही जण अत्यंत रसिकतेने स्वतः तिचा सन्मान होणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणजे कितीतरी ठिकाणी तिने जर नवऱ्याचं उखाण्यात नाव घेतलं तर त्यांची इच्छा असते की आपण सुद्धा तिचं नाव घ्यावं उखाण्यात. हे एक वेगळं बघायला मिळालेलं आहे. म्हणजे असं नाहीये की उखाणा म्हटल्यानंतर तो फक्त स्त्रीचीच मक्तेदारी आहे. पुरुष सुद्धा तिला आनंद मिळण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे मला या कार्यक्रमाने बघायला मिळालं की तिचा आनंद कसा वाढेल,
तिचा आदर मला कसा करता येईल, तिचा सन्मान कसा करता येईल यासाठी पुरुष सुद्धा अगदी 100% प्रयत्न करताना मला अनुभवायला मिळाले. खूप मजेशीर खरं तर किस्से घडत असतात होम मिनिस्टरच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात एक म्हणजे अख्खा जरी कार्यक्रम जरी कोणाचा मिस झाला असेल तरी जो शेवटचा 2 मिनिटाचा पार्ट असतो तो हमखास पाहिला जातो की बायका स्वतःच्या नवऱ्याला हे सांगतात की बघा त्याने तिला कसं उचललं. नाही, हे उचलण्याचं जे काही आहे ना ते एका एपिसोडमध्ये असं स्पॉन्टेनियसली होऊन गेलं होतं की एकदा त्या दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम होतं आणि ती माऊली ज्या क्षणी पैठणी जिंकली ना त्या क्षणी त्याला कळलं नाही की मी तो आनंद कसा व्यक्त करू. तेच बोलत असताना, तेच सुरू असताना, त्याची एक्साइटमेंट सुरू असताना त्याच्या पटकन लक्षात आलं की समोर कॅमेरा पण आहे. त्याला सुचलं नाही, त्याने अगदी त्या बायकोला असं उचलून घेतलं. म्हणजे जसं लग्नानंतर जेजुरीच्या गडावर जाताना बायकोला उचलून 5 पायऱ्या चढतात किंवा घेऊन जातात, अगदी तो आनंद तिकडे त्यांनी व्यक्त केला. तेव्हापासून ते सुरू झालं, ते आज तागायत सुरू आहे. म्हणजे एका एपिसोडमध्ये मला आठवतंय की त्या माऊलीचे वडील म्हणजे मिस्टर नव्हते आणि ती माऊली पैठणी जिंकली. मी पैठणी दिली. गर्दीत उभा असलेला 7वी 8वीतला मुलगा होता त्या माऊलीचा, तो धावत आला आणि त्याने आईला उचलून घेतलं होतं. किती वेगळं. म्हणजे त्याला असं झालं की अरे इतर ठिकाणी उचलताना बाबा असतात, आज माझ्याकडे बाबा नाही आहेत, पण मग आईला तो आनंद मी कसा मिळवून देईल. त्या बाळाने पटकन आईला उचलून घेतलं. आम्ही सगळे असे थक्क झालेलो. मी नंतर त्या मुलाला जवळ घेतलं. मला असं वाटतं ना की प्रत्येकजण तिला, मग ती आई असेल, ती बायको असेल, तिला आनंद देण्यासाठीची जी चढाओढ आहे ना ती मला या कार्यक्रमाने दाखवली. अगदी खरं. मला हे प्रेमाचं नातं आणि नात्यातलं प्रेम खरं तर या निमित्ताने आपल्याला खरंच पाहायला मिळते. अजून एक फोन आहे, पुण्याहून रत्नमाला बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. रत्नमाला ताई, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो आम्हाला विचारा. हाही फोन कट झाला, हरकत नाही. पंढरपूरहून वैभव बोलतात आपल्याशी. बोला वैभव. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा, मी पंढरपूरहून बोलतो. सुचित्रा वांदेकरांची जी मालिका आहे काय जी मराठीवरची मालिका आहे ना, नांदा सौख्य बरे. हो, नांदा सौख्य. त्याप्रमाणे तुमच्याकडून काय भेटणार आहे का आम्हाला? काय त्यामध्ये तुमच्याकडून फक्त होम मिनिस्टरच भेटणार आहे. आमचं दर्शन होम मिनिस्टर मधनच घडणार आणि घरी माझ्या नांदा सौख्य बरी आहे. आता खरं तर आपण पाहतोय की गणपतीचा हा उत्सव सुरू आहे. मुंबईत मोठ्या खरं तर उत्साहात खरं तर गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. मूळचा काळा चौकी अभ्युदयनगरमध्ये पूर्ण बालपण अनुभवलेला खरं तर आदेश बांदेकर आज माझ्या पुढे बसलेला आहे. मी स्वतः शिवडीची आहे, त्यामुळे मलाही माहिती आहे की मुंबईतला गणेशोत्सव कसा असतो. काय सांगशील? खूपच मस्त. अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटलं की मला एकदम एक वेगळं असं चैतन्य येतं अंगात. याचं कारण त्या गणेशोत्सव मंडळाने आम्हाला ताल, सूर, लय जे काय आहे ते तिथे दिलं. बरोबर. अभ्युदयनगरच्या गणपतीच्या प्रत्येक वर्षी मी मिरवणुकीत असतोच, अगदी जातीनं असतो. याचं कारण की आज कितीही उंच उंच ठिकाणी जायला मिळालं, बघायला मिळालं, तरीसुद्धा अभ्युदयनगरची ती जी संस्कृती आहे, ती 90 खोल्यांमधल्या बिल्डिंग, ती 90 कुटुंब, म्हणायला वेगवेगळे दरवाजे पण एकत्र राहणं, हा जो काही आनंद आहे ना हा त्या अभ्युदयनगर गणपतीने दिलेला आहे. आणि म्हणून अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असू द्या, आपल्या लालबागचा राजा असू द्या, चिंचपोकळीचा चिंतामणी असू द्या, म्हणजे ही जी सगळी आहेत किंवा काळा चौकीचा गणपती, हे सगळं जे काही वातावरण आहे ना ते फार वेगळं आहे. म्हणजे कॉटनच्या डेपोचा त्या सगळ्या कामगारांनी बसवलेला तो गणपती, तो सुद्धा एक नवी ऊर्जा देत असतो. आणि म्हणून सांगतो ना की या गिरण गावातला गणेशोत्सव, त्याच्यात ते तल्लीन होऊन ते ढोल वाजवणं, त्याच्यात तल्लीन होऊन नाचणं, याचं शब्दांमध्ये किंवा असं नाही मोजता येणार. तो आनंदच वेगळा आहे. आणि दरवर्षी आपण बाप्पाला काय छान देऊ शकू, आपण बाप्पाला कुठली आपल्या प्रगतीची, आनंदाची बातमी देऊ शकू, हीच भावना वर्षभर मनात असते. आणि म्हणून बाप्पाची प्रत्येक वेळेला आगमनाची वाट बघत असतो. अगदी खरं. तुमच्या घरच्या बाप्पाबद्दल सुद्धा मला खरं तर जाणून घ्यायचं, कारण त्यात सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट दडलेली आहे. पण त्याआधी फोन घेऊया. उस्मानाबादहून अब्बू बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, हॅलो. हा सरांना प्रश्न विचारायचा आहे. विचारा. नमस्कार. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कधी येणार आहे?
येणार आहे, हो येणार आहे, सगळीकडे जाणार आहेत अप्पूजी, नक्की येऊ. आणि मी हे आता आज या ठिकाणी मी संवाद साधत असताना ज्या ज्या ठिकाणाहून फोन आलेले आहेत, म्हणजे अगदी बीडवरून आला आहे, उस्मानाबादवरून आलं आहे, तातडीने तुमचा निरोप झी मराठीपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ही अनेक जिल्हे आहेत, अनेक शहरं आहेत की ज्या शहरांमधून आपली वाट बघतायत, तेव्हा आपण लवकरात लवकर तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे. तेव्हा लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो, एवढंच सांगू. कारण आम्ही तर थांबलेले नाही आहोत, रोज प्रवास सुरू आहे. येतो, नक्की येतो. जालन्याहून सुद्धा आपल्याला फोन आहे. जालन्याहून राम बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. राम पडू बोलतो. नमस्कार, बोला सर. आपण जालन्याला कधी येणार सर? येतो जालन्याला येणार होतो. खरं तर आत्ता गणेशोत्सवामध्येच तुमच्या जालन्याच्या जवळचा गणपती आहे ना प्रसिद्ध, त्या बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं होतं, पण पुन्हा काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रवास पुढे गेला. पण जालन्यामध्ये येऊ. मी मगाशीच म्हटलं ना की जालना, बीड, परभणी या संपूर्ण पट्ट्यात पुन्हा एकदा जायला पाहिजे. कारण यापूर्वी एकदा जाऊन आलो आम्ही, पण पुन्हा एकदा होम मिनिस्टरचा कॅमेरा घेऊन या परिसरात जायला पाहिजे. तर येऊ, लवकरच येऊ. शरद बोलतायत आता आपल्याशी नाशिकहून. बोला शरद. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, आपण संपूर्ण महाराष्ट्राचे महिला मंडळाचे भाऊजी आहात. बोला. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. पण अजूनही आपल्या महाराष्ट्रातील महिलांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण फार आहे सर. तर या अंधश्रद्धेतून त्या कशा बाहेर पडतील या संदर्भातही या कार्यक्रमातून जर जागृती झाली तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं सर. नक्की 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 तुमच्या सूचनेचा आदर आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करूया. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी खरं. आणखीन एक फोन आलाय, तो सुद्धा घेऊया. पुण्याहून अभिषेक बोलतात आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. अभिषेक बोला. हरकत नाही, या फोन ड्रॉप झालेला आहे. मी मगाशी जसं म्हटलं की तुमच्या घरी सुद्धा गणपती असतो आणि या गणेशोत्सवाची खरं तर या गणपती बाप्पाची खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे दरवर्षी ही मूर्ती काही इंचांनी का होईना वाढतीये. खरं? हो, नाही म्हणजे त्यामागची भावना अशी आहे की अनेक वर्ष म्हणजे आमच्या गणपतीला 100 वर्षाहून अधिक काळ अनेक पिढ्यांकडनं चालत आलेली ही परंपरा आहे. आमचा गणपती बाप्पा पूर्वी वाडोसमध्ये होता, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गाव. आणि त्या वाडोसमध्ये असलेला हा गणपती बाप्पा जसजशी सगळी आमची भावंडं म्हणजे काका आधी मुंबईत आले, माझे वडील मुंबईत आले आणि मग त्यानंतर पुढची जनरेशन सगळी पिढी मुंबईत आल्यानंतर इकडे स्थिरावली. पण पहिल्यापासून एक होतं की सुरुवातीला गणपतीची मूर्ती असते, ती गणपतीची मूर्ती एक आमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे की किमान इंचभर तरी मोठी असावी किंवा त्याच्यामध्ये वाढ असावी. यामधली भावना कदाचित अशी असेल की दरवर्षी तुम्ही जे काही कराल त्यामध्ये कायम चांगल्या मार्गावरती काम करत राहा आणि तुमची सुद्धा वैयक्तिक उंची कर्तृत्वाची कशी वाढेल. मग विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपेक्षा कुटुंबातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी शैक्षणिक गुणवत्तेत कसं यश मिळवावं त्याच्यात एक पाऊल पुढे टाकावं. गेल्या वर्षी 50% असतील तर पुढच्या वर्षी 60% कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावा. एखाद्याने आपल्या स्वतःच्या कामामध्ये त्याच्यात एक पाऊल पुढे टाकावं अशी त्यातली भावना होती आणि ती करत 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 ती उंची वाढायला लागली आणि त्याच्यातच नकळत आमच्या सगळ्यांच्या सुद्धा प्रगतीची उंची नकळत वाढू लागली. मी मगाशी म्हटलं ना तेच की दरवर्षी गणपती बाप्पा येतो, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, आपण वाट बघत असतो. पण मग प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की पुढच्या वर्षी मला बाप्पाला एक चांगली गोष्ट सांगता येईल ज्याच्यामध्ये मला बाप्पाकडे असं ताठमानेने बघता येईल. ही भावना याच्यामध्ये आहे आणि तीच भावना अनेक पिढ्यांपासून चालत आलेली. एक खूप छान गोष्ट या निमित्ताने तुमच्याकडून मला ऐकायला मिळाली ती म्हणजे की बाप्पाची एखादी छानशी गोष्ट ऐकण्यापेक्षा जास्त बाप्पाला आपण आपली एखादी छानशी गोष्ट सांगावी. मला वाटतं की हा एक वेगळा मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत निश्चितच पोहोचवलेला आहे. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. लोणावळ्याहून सनी बोलतात आपल्याशी. बोला सनी. हॅलो. हा बोला. नमस्कार. सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. की आता जे मराठी पिक्चर वगैरे खूप उच्च स्तराला जातात तर सरांनी पण अशी एखादी मराठी पिक्चर करावा की ज्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील
किंवा आपल्या जे दहीहंडी आहे किंवा जे सण आहे त्याच्यावरती एखादी प्रेम करून त्यांनी काहीतरी सामाजिक असा एक हे करावं अशी अपेक्षा आहे सरांकडून. सामाजिक संदेश देणारा एखादा मराठी सिनेमा आदेश बांदेकरांनी करावा अशी त्यांची इच्छा आहे. नाही नाही, नक्की तुमच्या सूचनेचं स्वागत आहे आणि त्यातून मी नक्की प्रयत्न करीन. पण धावपळ करत असताना अनेक गोष्टी म्हणजे सामाजिक संदेश देत असताना समाजकार्याच्या मार्गावर धावत असताना तुमच्या या सूचनेचं स्वागत करतो आणि बघूया कुठल्या तरी चांगल्या निर्मात्याने मला कधी जर काम दिलं तर करूया, चांगली भूमिका दिली तर. मध्येच आपल्याला आणखीन एक फोन आलाय. नाशिकहून कल्याण सिंग बोलतात, आपल्याशी बोला, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोला. मी नाशिक जिल्ह्यातून सटाण्यावरून बोलतो साहेब. सटाणा, बोला. सटाणा सप्तशृंगी पासून जवळ आमचं गाव आहे. तर सप्तशृंगी पासून आमचं गाव जवळ आहे साहेब. हो बोला बोला. माझं गाव पिंपळ, सटाण्यापासून 3 किलोमीटर. कळलं मला, सांगा. हा, तर आमच्याकडे आता एक तुम्ही जरा असं पुरा महाराष्ट्र फिरता, हो, तर आम्हाला जरा आमच्या कांद्यासाठी जरा सरकारला जाग द्या साहेब. कांद्याचा पीक खूप आला आहे यावर्षी आणि कांद्याला भाव नाही साहेब. बरं. नाही, बरोबर आहे की त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा जो कांद्याचा प्रश्न आहे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपली सूचना आलेली आहे, ती सूचना पुढेपर्यंत नेणं ही माझी नक्कीच जबाबदारी आहे आणि त्यातून ही तुमची जी भावना आहे ती पुढेपर्यंत नक्की पोहोचवली जाईल. हा विश्वास आहे आदेश बांदेकरांवरचा, हा पूर्ण जनतेचा. म्हणून खरं तर आज या फोनच्या माध्यमातून का होईना पण हे असे प्रश्न सुद्धा आपल्या पुढे येत आहेत. खरं तर हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आता ती जबाबदारी तुम्ही तेवढ्या ताकदीने पेलवाल हा आमचा विश्वास. नाही, खरंच आहे ना, कारण कसं आहे की सुसंवाद हा जास्त महत्त्वाचा आहे. किंवा एखादा त्यांनी दिलेला निरोप मी किमान शासन प्रशासनापर्यंत पोहोचवणं एवढी जबाबदारी आहे. त्यांनी प्रत्येकजण म्हणजे शासन काय किंवा प्रशासन काय आपापल्या पातळीवरती खूप प्रयत्न करतच असतं. पण अशा वेळेला एखाद्याचा अशा पद्धतीने आलेला निरोप सुद्धा पोहोचवला, कुठेही शब्दात वाढ न करता आहे तसाच्या तसा, तरी सुद्धा खूप काही काम केल्याचं भाग्य मिळतं आणि ते मी नक्कीच करेन. निश्चितपणे. आणखी एक फोन आला आपल्याला. पुण्याहून दत्तात्रय बोलतात, आपल्याशी बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार बांदेकर साहेब. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रभर फिरून होऊ शकते का पूर्ण? दत्तात्रय, पुन्हा प्रश्न विचारा. म्हटलं बांदेकर सरांना महाराष्ट्रभर पूर्ण प्रत्येकाच्या घरी जर जायचं ठरवलं तर त्यांना किती वेळ लागतो? नाही नाही, खरं आहे. प्रत्येक घरात जायचं, आनंद द्यायचा, याच्यासाठी किती वेळ आहे. याच्यापेक्षा मी एवढं सांगेन की स्ट्रगलर असताना, मी स्ट्रगल करत असताना एक उत्तम वाक्य माझ्या कानावर पडलं होतं. आमच्या नीनाताई राऊत यांनी मला ते सांगितलं होतं की ज्याच्याकडे भरपूर काम आहे ना त्याच्याकडे भरपूर वेळ आहे, आणि ज्याच्याकडे भरपूर काम आहे त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. कारण व्यवस्थित नियोजन केलं की ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या आपल्याला करता येतात आणि त्याच भावनेतून जातोय, धावतोय, काय करू, करतो. आणखी एक फोन आलाय आदेश. रमेश बोलतायत अहमदनगरहून, बोला रमेश. बरं. फोन हरकत नाही, कट झालेला. आपण गणेशोत्सवाबद्दल खरं तर बोलतो. तो घरच्या गणपतीचा आज तुमच्या विसर्जन होणार आहे, गौरी सुद्धा आहेत घरात. तर गौरीबद्दल आम्हाला सांगाल. गौरी खूप म्हणजे जसं सुचित्रांनी सांगितलं मगाशी की आमच्या घरी उत्तम म्हणजे गौरी असतात. त्याच्यानंतर त्यामुळे घरात एक सगळ्यांचं येणं जाणं सुरू असतं. 2 दिवस म्हणजे आमच्याकडे गणपतीचं विसर्जन हे 7व्या दिवशी म्हणजे उद्या होणार, कारण गौरी बरोबर जात नाही. आमच्याकडे 7 दिवसाची असतात. गौरीचं विसर्जन आज होईल, गणपती बाप्पांचं उद्या होईल. पण सगळंच एक चैतन्याचं वातावरण असतं आणि गणपती हा भरभरून आशीर्वाद देतो. आणि म्हणून आमचं मागणं सुद्धा जर म्हणजे या कार्यक्रमातच नाही, मी होम मिनिस्टरमध्ये असू द्या किंवा देवळात कुठल्याही गेलो तरी सुद्धा नमस्कार करून माझं मागणं एकच असतं की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. बरोबर. स्वतःसाठी मागण्यापेक्षा सगळ्यांसाठी मागितलं तर खऱ्या अर्थानं सगळ्यांचं भलं होणार आहे. आणि वास्तू तथास्तू म्हणत असते, ज्या ज्या वेळेला मनातला विचार असतो तो विचारसुद्धा सकारात्मक असावा. दुसऱ्याबद्दल कायम चांगलं विचार करावा. कुणाशीच स्पर्धा करू नये. इतर कोणी स्पर्धा करत असतील तर त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. आपण मात्र आपला मार्ग जो निवडलेला आहे त्या मार्गावरती ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणींकडे सुद्धा त्यातल्या सकारात्मक गोष्टी सोबत घेऊन पुढे जावं. एवढंच काय ते ठरवून आपण काम करत असतो. आणि त्याच्यामुळे मी सांगितलं ना की गणपतीचं वातावरण हे
म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच नाही मी म्हणणार, तो वर्षभर तो आपल्यासोबत असतो, बरोबर, तो आपल्याकडे बघतो आहे, आपण असं म्हणतो, आणि मग त्या दृष्टीनेच आपण काम करत राहायचं की मग आनंद मिळत राहतो. निश्चितपणे. आणि मला वाटतं सकारात्मक विचार जर आपण नेहमीच ठेवले आपल्या कामाप्रती, जर तेवढेच आपण प्रामाणिक राहिलो तर यश हे आपलंच असतं. नाही, यश मान्यावर असतं असं मी म्हणेन. आपण समाधानी असणं आणि जे मिळालेलं आहे ते आपलं यश आहे असं मानून जर आपण पुढे गेलो तर कधी नैराश्य येत नाही आणि त्याच भावनेतनं काम करायचं. निश्चितपणे. खरं तर या गप्पा अशाच मला पुढे सुरू ठेवायच्यात, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आदेश, आपण ब्रेकवर जाण्याआधी सकारात्मक विचार किंवा सकारात्मक ऊर्जा या एका खूप छान अशा विषयाला खरं तर हात घातला होता. मला वाटतं की याबद्दल मला आणखी ऐकायला आवडेल. नाही, सकारात्मक ऊर्जा म्हणजे कसं असतं की आपण नेहमी काम करत असतो. आता मी माझ्यापुरता विचार करायचा झाला तर मी विचार काय करतो की मी नेहमी काय ठरवतो तर माझ्या कालच्या दिवसापेक्षा माझा आजचा दिवस कसा छान जाईल आणि आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस कसा छान जाईल, याच्यामध्ये मी कोणाशी स्पर्धा करत नाही. मी दुसऱ्याचं काय झालं नाही, दुसऱ्याचं चांगलं होऊ दे एवढाच विचार, आणि मग त्यातून सकारात्मक म्हणजे एखादी गोष्ट घडत असते. म्हणजे आज सुद्धा इथे आल्यानंतर अनेक बातम्या सुरू असतात, अनेक बातम्या निगेटिव्ह असतात, त्या आपण ऐकत असतो. पण त्याच वेळेला एक बातमी अशी येते की पटकन अगदी शेवटची बातमी असते की आज आपल्याला सुवर्णपदक मिळालं ऑलिम्पिकमध्ये. ही जी बातमी आहे ना, ही ऊर्जा देणारी असते. म्हणून आपण काय घ्यायचं आणि काय घेऊन पुढे जायचं, सगळंच काय वाईट नाही आहे ना. उत्तम असं आयुष्य मिळालेलं आहे, उत्तम असं जीवन मिळालेलं आहे. मग त्याच्यात उत्तम आनंद आणि प्रत्येक क्षण आनंदात कसा जाईल यासाठी विचार करायचा आणि तसंच राहायचं. निश्चितपणे. आपल्याला आणखी एक फोन आलाय. कल्याणहून सुदाम बोलतायत आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. 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 बोला. घोडपदेव. बरोबर, बोला. हो, तुम्ही अबोधयनगर घोडपदेवचा. हो, बरोबर. मी अर्धा पाऊण तास फोन लावतोय, लागत नव्हता. हो हो. आता मध्ये एकाने प्रश्न विचारला की सामाजिक प्रश्नावर पिक्चर काढा. तुम्ही तुमच्या आयुष्यावर पिक्चर काढला ना साहेब तर आत्महत्या कमी होतील. अरे किती छान. ह्याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आयुष्यामध्ये असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात की ज्या ठिकाणी आपण आत्महत्या केली पाहिजे असं वाटतं. त्यांनी धन्यवाद माझ्याबद्दल बोलले, पण मला असं वाटतं की खरंच आहे की अशा पद्धतीची जर आपण गोष्टी बोलायला लागलो प्रत्येकाने तर ज्या ज्या क्षणी आपल्या मनात कुठल्याही असू दे, नैराश्य काय कोणाला येत नाही असं नाही, पण नैराश्याच्या क्षणी जेव्हा माणूस टोकाचा विचार करतो ते जर क्षण त्याने टाळले तर मला असं वाटतं की पुढे आयुष्य सुंदर पडलेलं आहे. अगदी खरं. आणि म्हणून त्यांची जी सूचना होती की माझ्या आयुष्यावर चित्रपट काढावा. अरे बापरे, माझ्या आयुष्यावर चित्रपट काढायचा असा काही मनात विचार आला नाही, पण जे आहे ते सत्य आहे, काही लपवलेलं नाही, आणि जे बोलतो जसा वागतो तसंच बोलतो, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही नाही. पण धन्यवाद, तुमच्या सूचनेचा आदर केला. पण या निमित्तानं एवढं सांगेन, बाप्पा ज्याच्या ज्याच्या मनामध्ये, गणपती बाप्पा ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कधीही आत्महत्येचा विचार येत असेल तर तो बाप्पा अशी काहीतरी जादू कर की तो मनातून निघून गेला पाहिजे. हे मात्र नक्की मी बाप्पाकडे मागणं करेन. निश्चितपणे. आपल्याला आणखी एक फोन आलाय. साताऱ्याहून शिला बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. शिलाताईंचा फोन ड्रॉप झाला, हरकत नाहीये. पण आता जसं आपण सकारात्मक विचारांबद्दल बोलत होतो आदेश, मला एक आवर्जून तुला एक विचारायचं की आता होम मिनिस्टर ही मालिका गेली 12 वर्ष सुरू आहे, सोन्यासारखा संसार गेली 25 वर्ष सुरू आहे, राजकारणात सुद्धा तू सक्रिय आहेस. या सगळ्यात तुला असा कोणता क्षण आहे जो भावतो? मी ज्या क्षणी, म्हणजे मी ठरवलेलं की मी एकतर काम करतो किंवा मी घरी जातो, या दोनच गोष्टी आहेत, याच्यामध्ये तिसरं काही नसतं. म्हणजे मी एकतर म्हणजे शिवसेना पक्षाचं काम करत असेल तर पक्षाचा सचिव म्हणून माझ्यावरती दिलेली जबाबदारी एक शिवसैनिक या नात्याने मी 100% त्याला कसं मला न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. होम मिनिस्टर या कार्यक्रमात मी होम मिनिस्टरचा निवेदक म्हणून काम करत असतो. बरोबर. या दोन गोष्टींची गल्लत कधी मी घालत नाही. समाजसेवेचा मार्ग आहे तो समाजसेवेच्या मार्गाने जात असतो, मनोरंजनाचा जो मार्ग आहे तो माझा व्यवसाय आहे, तो त्या पद्धतीने मी करत असतो. आणि या सगळ्या धावपळीमध्ये, म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना मी भावणारा जर मला क्षण विचारला तर मी एवढंच सांगेन की ज्या क्षणी मी घरी जातो, ज्या क्षणी मी माझ्या कुटुंबामध्ये असतो, तो क्षण आणि माझं स्वागत
अत्यंत छान पद्धतीने होतं. म्हणजे माझ्या घरी असू द्या, माझ्या सासरी असू द्या, की मला घरी आल्यानं मी घरी असणं किंबहुना मी घरी नसणं घरातले सगळे मिस करतात. त्यामुळे मी आज घरी असणं हाच माझ्यासाठी खूप भावणारा आहे. कारण मी कसं आहे की मी काम करत असताना ना मी सगळ्या टप्प्यांवरती मी प्रत्येकाला बघत बघत शिकत असतो. बरोबर. म्हणजे सकारात्मक जे मी म्हणतो की मी बघत बघत शिकतो. मग मी प्रत्येकातलं काय चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि मला काय चांगलं करता येईल एवढाच विचार करत राहतो. म्हणजे पक्षात काम करत असताना सुद्धा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एक माणूस की उत्तम सुसंस्कृत विचार, कधीच कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत आणि कायम सर्वसामान्यांचा विचार करणारं नेतृत्व मी त्यांच्यावर काम करत असतो. होम मिनिस्टरमधल्या ज्या ज्या घरांमध्ये जातो त्या त्या घरांमध्ये जात असताना माझं शिकणं काय असतं तर आहे त्या परिस्थितीत मनाचं श्रीमंती किती मोठी आहे आणि आहे त्यात समाधान कसं मानायचं. माझ्या घरात सुद्धा तेच आहे ना की कुटुंब म्हणून अत्यंत स्ट्रगल करत माझे वडील मुंबईत आल्यानंतर सगळ्या कुटुंबाला माझ्या आईच्या साथीने आईने दिलेली वडिलांना साथ, मग त्या 10x12च्या घरामध्ये किंवा आमच्या अभ्युदयनगरच्या घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना भरभरून देत असताना आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. अशा पद्धतीचं कुटुंबातलं वातावरण. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या ठिकाणी माझ्याकडनं त्यांना आनंद कधी मिळेल घरातल्यांना तो क्षण माझ्यासाठी भावणारा असतो. क्या बात आहे. आपल्याला आणखीन एक फोन आलाय आदेश, तो घेऊया. साताऱ्यावरून ऋतुजा बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा आदेश, नमस्कार. नमस्कार. हा मग मला असं विचारायचं होतं की मी आहे म्हणजे मी येत राहतो तर आमच्यासारख्या मुलीचे काय भाग का? ऋतुजाताईंचा आवाज ड्रॉप झाला, हरकत नाहीये. वर्षा बोलतायत आता आपल्याशी, त्यांचाही फोन आपण घेऊया. बोला वर्षाताई. हरकत नाहीये, फोन ड्रॉप झालेला आहे. खरं तर मला आदेश हे सांगायचं होतं, आता जसं आपण बघितलं की 2 लेडीजचे फोन आपल्याला आले होते. लेडी लक खूप मेहरबान आहे आदेश बांदेकरवर, हे तर तू मान्यच कर. नाही आहे 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 हे तर मी मान्यच करतो. कारण मी जेव्हा जेव्हा विचार करतो ना की माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी आईने भरभरून प्रेम दिलं, त्याच्यानंतर सुचित्रा हां की जी आल्यामुळे माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली, त्यानंतर माझ्या सगळ्या वहिनी ज्या माझ्यावरती अतोनात प्रेम करतात. मग नोकरीच्या बाबतीत गेलो, मला आयुष्यात पहिला माईक दिला त्या नीनाताई राऊत. हां तिकडनं मी मुंबई विद्यापीठात जेव्हा झालो, विनायक दळवी सर त्यांनी माझ्यासाठी जेव्हा प्रस्ताव ठेवला तेव्हा कुलगुरू म्हणून डॉक्टर स्नेहलता देशमुख. मी परदेशात गेलो, वीणाताई पाटील. हां म्हणजे तुम्ही जर बघाल चारी बाजूनी तर या सगळीकडे ही स्त्री शक्ती आहे. अगदी खरं. आणि म्हणजे परदेशात जाण्याचा फोन आला तो सुद्धा मला कुठे आला तर वणीच्या सप्तशृंगीच्या ठिकाणी देवळात असताना त्या देवीचे जे असंख्य हात आहेत ते जे तुम्ही म्हणता ना की काय लेडी लक, मी त्याला आशीर्वादाच्या रूपात घेतो. आणि बघितलं तर खरंच या सगळ्या प्रवासात बघा ना की कशा पद्धतीने सगळीकडे ते आहे. आणि म्हणून तो कार्यक्रम सुद्धा होम मिनिस्टर, अगदी खरं, की जो रोज वहिनींना साथ घालणार. अगदी खरं. होम मिनिस्टरचे मला वाटतं अजूनही पुढची 12 काय आणखी वर्ष खरं तर होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू राहू, ह्याच खरं तर शुभेच्छा देते गणेशोत्सवाच्या निमित्ताने. तुम्ही इथे आलात आणि एवढी भरभरून खरं तर आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि मला जाता जाता हेच विचारायचे की आमच्या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. महाराष्ट्र वन या वाहिनीला खूप खूप शुभेच्छा. आणि मला या निमित्ताने खरं तर आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातले कितीतरी तरुण मुलं, कितीतरी रंगकर्मी काही ना काहीतरी आपल्याला मिळावं. आपल्याला म्हणजे जसं आता आपण बघितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येत होते, तसेच अनेक कलावंत आहेत ज्या कलावंतांना या मुंबईत यायचं आहे. तर या निमित्ताने महाराष्ट्र वनने असं काहीतरी करावं जेणेकरून महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांना त्यातून आपले कलागुण दाखवता येतील. एखादी महाराष्ट्र वन महाकरंडक सारखी स्पर्धा त्याचं आयोजन नियोजन करावं जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना कानाकोपऱ्यातलं टॅलेंट या मुंबईतल्या या प्रवासात येईल. तेव्हा महाराष्ट्र वनला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, तुमच्या सगळ्यांचं चांगलं होऊ दे, सगळ्यांचं सगळं चांगलं कर रे बाप्पा, आणि प्रत्येकाला आनंदाचे क्षण दे. एवढंच या महाराष्ट्र वनवरून गणपती बाप्पाला
प्रार्थना करतो आणि मागणं करतो. आदेश, पुन्हा एकदा थँक्स, कारण तुम्ही आमच्याकडे आलात, एवढ्या भरभरून गप्पा मारल्यात आणि 1 तास खरंच कसा गेला कळलं नाही, पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मला थांबवावं लागतंय. त्यामुळे आता तुम्हाला रजा देते, पण आपण मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या पाहुण्यांसह याच सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार. गणपती बाप्पा.